सगळ्या प्रकरणात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी। वंजारी सर नमस्कार। नमस्कार धनराज वंजारी सर, सुरुवात तुमच्यापासून करूया। मला एका गोष्टीची माहिती तुमच्याकडनं हवी आहे या केसच्या अनुषंगाने। केसच्या डिटेल्सकडे आपण नंतर येऊ। जेव्हा एखादा आरोपी एखाद्या केसमधनं फरार असतो आणि फरार असताना तो अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतो, एस्पेशली महिला असेल तर अटक करण्यासाठी पोलिसांकडनं कठोर प्रयत्न केले जातात का? एस्पेशली आपण ही जी केस आहे आणि त्या केसमध्ये जे लावलेले आहेत कलम त्याचा विचार करता एक, आणि दुसरं, जर ते फरार आरोपी एखाद्या राजकीय नेत्याच्या घरी सापडत असेल तर त्याचे अर्थ काय असतात? याचा अर्थ असा आहे की पोलिसांनी निटोपाट प्रयत्न केले। आज नाशिक शहर पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांचा बाईट मी तुमच्या चॅनलवर बघत होतो, सगळीकडे बाईट सोशल मीडियावर आहे। त्यांनी अगदी स्पष्टपणे हा उल्लेख केलेला आहे की या फरार आरोपी विरुद्ध आमच्याकडे त्यांना ट्रॅकिंग आणि बाकीचे सगळे डिजिटल एव्हिडन्स, सीसीटीव्ही असेल, इतर काही असेल, ते सगळं उपलब्ध आहे। आणि त्याशिवाय मी तुला सांगतो की कायद्याची जी भूमिका आहे ती फार स्पष्ट आहे। कायदा असं म्हणतो की तुम्हाला अटक होणार, तुमच्या विरुद्ध FIR झालेली आहे, तुम्हाला आरोपी करार देण्यात आलेला आहे। अशा वेळी तुम्ही जर अशी वागणूक दाखवली, कंडक्ट, सबसिक्वेंट आणि प्रिव्हियस, हे कलम 8 भारतीय पुराव्याचा कायदा 1872 मध्ये पुरावा म्हणून निष्पन्न होतं। म्हणून सर्वात प्रथम निदा खानचं हे कर्तव्य होतं की आपण आरोपी म्हणून असल्यामुळं आपण फरार राहू नये, कारण हे वागणूक आपल्या विरुद्ध जाणार। आता महत्वाचा मुद्दा या केसमध्ये आहे हार्बरिंग द क्रिमिनल, क्रिमिनलला आश्रय देणे हा सुद्धा कायद्यामध्ये गुन्हा आहे। आणि कॉर्पोरेटर सारखा माणूस, ज्याला हे माहित आहे की यांचं नाव FIR मध्ये आहे, सारख्या बातम्या येतात आहे सोशल मीडिया पासून तर सगळ्या मीडियावर हे प्रकरण गाजतंय, अनेक लोक त्याच्यावर बोलतात आहे, तर जाणून बुजून त्यांनी या क्रिमिनलला आपल्याकडे न ठेवता आपली एक कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण करताना कुठल्या तरी ऑथॉरिटीला संपर्क साधून पटेलांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा असे असे आलेले आहे, ते असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही ऐकून घ्या। तसंही तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, त्या जामिनाचं पुढे काय झालं त्याचा कायदेशीर पाठपुरावा करायला पाहिजे होता। परंतु शेवटचा एक मुद्दा बोलून मी थांबतो। कविता, याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जे हार्बरिंग क्रिमिनलचं जे कलम आहे जुन्या CRPC मधलं, तेच BSSN मध्ये आलेलं आहे, त्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही क्रिमिनलला, तो क्रिमिनल काही धर्माचाच गुन्हा केला असेल तरच तो हार्बरिंग होतो किंवा होत नाही असं नाहीये। एनी क्रिमिनल, त्या क्रिमिनलला हार्बरिंग हा गुन्हा आहे। मग माझा प्रश्न आहे की अशोक खरातला कोण हार्बरिंग करत होतं? अशोक खरातला कोण पाठीशी घालत होतं? पोलीस अधिकाऱ्याला दम देत होतं? कायदा जर तुम्हाला निस्पृहपणे राबवायचा असेल तर त्याच्यातले क्रिमिनल तुम्ही याच्यामध्ये घेतले पाहिजे का? तुम्ही असं करत नाही। आणि म्हणून याच्यामुळं जनसाधारणाच्या मनामध्ये जो एक संभ्रम आहे आणि आज जो टाहो फोडला जातोय तो अर्थहीन आहे की अर्थपूर्ण आहे, त्याचा निवाडा काळ करेल की एखाद्या कम्युनिटीला अशा प्रकारे टार्गेट करणं आणि हे करणं। पण कायद्याची भूमिका कोणीही लक्षात घेत नाही। कायदा स्पष्ट आहे, तुम्ही गुन्हेगाराला आश्रय दिला, तुम्ही गुन्हेगार आहातच। एक लक्षात घ्या, आता या ठिकाणी माजी अधिकारी धनराज वंजारी जे बोललेले आहेत, मला असं वाटतंय की त्यांनी खूपच व्यवस्थित पद्धतीने या गोष्टी सांगितलेल्या आहेत। सवाल असा आहे की आता माजी पोलीस अधिकारी सुद्धा म्हणतात की कायदा हा फक्त कुठल्या कम्युनिटीला वेगळा, एका कम्युनिटीला वेगळा, एका कम्युनिटीला वेगळा असा लावता कामा नये, तो सगळ्यांसाठी सारखा असतो। धनराज वंजारी सर, बरोबर आहे, मुद्दा कळला तुमचा। धनराज वंजारी सर, आता हे जे पॉलिटिकल डिफरन्सेस आपल्याला दिसत आहेत हे काय आज नाही आहेत, हे याच्याही आधी या देशामध्ये होते। हे डिफरन्सेस तपासावर परिणाम करतात का? अगदी थोडक्यात। नाही, पॉलिटिकल डिफरन्सेस हे होते, आताही आहे आणि पुढे राहतील। मला चुकूनही वाटत नाही की पॉलिटिकल डिफरन्समुळे तपासावर काही परिणाम होईल, कारण तपास हा कायद्याच्या परिकक्षेत केला जातो आणि तपासाबद्दल प्रत्येक तपासी अधिकाऱ्याचं उत्तरदायित्व हे न्यायालयात असतं, जनतेसमोर असतं, शासनासमोर असतं। त्याच्यामुळं तपासाचा हा राजकारणाचा धुराडा काही उडलाय, त्याचा परिणाम तपासावर होईल असं मला अजिबात वाटत नाही। निदा खान
हिला किती वर्ष तिकडे नोकरी करून झाली, तिथे किती संख्या आहे निदा खानच्या लोकांची, तिथे किती धर्मांतराचे प्रयत्न याच्या आधी झालेले आहे. तिथे माझ्या माहितीप्रमाणे एक ख्रिश्चन महिला हिंदू झालेली आहे, की एक हिंदू ख्रिश्चन झालेली आहे. याचा आपण तेवढे हिरिरीने पाठपुरावा केला आहे का? त्या केसेस झाल्या आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? बरं, जे याच्यातले बळीत आहे, जे खरे विक्टीम आहे, त्यांचं म्हणणं काय आहे? कोणाला कलमा वाचायला दिल्या, कलमा पढायला दिल्या? अरे, मी गुप्तचर यंत्रणेमध्ये असताना कुराण मुखद्गत केलं, माझ्या सुनते सकट सगळं झालेलं आहे, तर मी काय मुसलमान झालो का? एक आपल्या याचा भाग म्हणून काहीतरी गोष्टी करायच्या असतात. तो एक अधिकारी म्हणून जरी भाग सोडून दिला तरी ज्या TCS मध्ये ती होती, TCS हे एवढं प्रकरण लागून का धरलंय डॉक्टर कविता? तुला सांगतो, TCS ही प्रायव्हेट सेक्टर मधली अतिशय सरकारचे काम, सरकारी जबाबदाऱ्या पार पाडणारी एक कंपनी आहे. आणि म्हणजे म्हणून तुमचं म्हणणं आहे की जास्त जाणून महत्व बुजून आहे. तुमचं म्हणणं आहे की जाणून बुजून या प्रकरणावर जास्त चर्चा होते, घडवून आणली जाते, असं तुमचं म्हणणं आहे, राजकीय हेतून प्रेरित. राजकीय हेतूमुळे याच्यावर चर्चा घडून आणल्या जाते, हा मुद्दा नंतरचा आहे. मी तपासाबद्दलच ते सांगतोय. राजकारण याच्यामध्ये आणू नये. राजकारण तुम्ही आणा. माझी जी पहिल्या सेक्टरमध्ये मी सांगितलं की तपासाची जी दिशा आहे ती सगळ्यांसाठी निस्पृहतेने सारखे हार्बरिंग द क्रिमिनल, मग तो कोणी असो, इकडचा असो की तिकडचा असो, तुमचा झाला म्हणून तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला ते दिसत नाहीये का? म्हणजे तुम्हाला ते दिसत नाहीये का? म्हणजे खराच्या बाबतीत ती वेगळी दिसते आणि निदा खानच्या बाबतीत ती वेगळी दिसते का? वंजारी सर, इतके ज्ञानी नेते, वंजारी सर, माझा सवाल असा आहे की याचा अर्थ तुम्हाला ती वेगळी दिसते का? खराच्या बाबतीत तुम्हाला वेगळी दिसते आणि निदा खानच्या बाबतीत वेगळी दिसते का? निश्चितपणे ओके, वेगळं दिसते आहे ते मी सांगतोय. ओके, ठीक आहे, ठीक आहे.